जमीन काय विकण्यासाठी किंवा देण्यासाठी नसते. जमीन आपल्या वडिलांनी आपल्याकडे सांभाळण्यासाठी दिली असते. तिला हिरवा शालू नेसून आपण त्याच्यामधून पोट भरतो. तीच जमीन आपल्या लेकरांना द्यायची असते. ती लेकरं आपल्याला सांगतात आमच्या पूर्वजांनी जमीन वाचवली, जमीन टिकवली आणि तीच आम्हाला दिली. तेव्हा कुठे आपण म्हणू की आम्हा शेतकरी आमच्या पूर्वजांनी पुढच्या पिढीला पण जमीन नावाचा वारसा दिला आणि शेतकरी राजा टिकवण्याचं काम केलं. आपल्याला ते एकजूट होऊन करावं लागेल. पक्ष जाती संघटना हे बाजूला ठेवून शेतकरी म्हणून आपल्याला एकत्रित यावं लागेल. आपण सगळ्यात कमी तिथंच पडतो. शेतकऱ्याचा विषय आला की आपण कुठेतरी वाकडं चालायला लागतो. का आपण कुठेतरी कोणत्या तरी संघटनेसोबत, कोणत्या तरी पक्षासोबत, कोणत्या तरी नेत्यासोबत जोडल्या गेलेलो असतो. पण राजा एक गोष्ट लक्षात घ्या. आता तुमच्याकडे मगाशी बाबांनी सांगितलं तुमच्याकडे बगळे येतील. मी माझ्या भाषेत सांगतो काय करायचं त्यांच्यासोबत. आला म्हणला की तुमची जमीन द्या, काही प्रॉब्लेम नाही, त्याला विकासच होणार आहे. त्याला एक शब्द मी बोलायचं नाही. आपल्या शेतामध्ये ढेकूळ असतो बघा. ढेकूळ माहिती ना, उचलायचा खोबड्यावर मारायचा. हिंसा नाही शिकवत. ज्या वेळेस आपल्याला लुटायचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी तलवार उपसली होती. त्यांच्याच विचारांचा, त्यांचाच विचार सांगणारा, त्यांचाच वारसा आहोत आपण, हे विसरता कामा नये. फक्त भाषण करून, फक्त तुम्हाला एकजूट करून नाही, या सरकारला या मंगल कार्यालयातली आजची सभा उद्याच्या व्यवस्थेच्या छाताडावरती उभा राहायची तयारी ठेवा. तेव्हा कुठे हे रद्द करतील, तेव्हा कुठे हे थांबतील, तेव्हा ते कुठे हे लुटायचा प्रयत्न कमी करतील.